नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहाल तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक विशेष बैठक घेण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये कशा प्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लागले अगदी सविस्तर पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत। चॅनेलवर नवीन असाल तर असे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, अद्याप आपण चॅनेल मेंबरशिप घेतलेली नसेल तर चॅनेल मेंबरशिप घ्या। चॅनेल मेंबरशिपमध्ये आपल्याला विशेष सुविधांचा लाभ मिळतोय, जसं की आपले ऑन डिमांड व्हिडिओ असेल किंवा मग आपण इतर जे काही लाभ घेऊन येत असतो ते एक्सक्लुझिव्ह लाभ आपल्याला इकडे मिळत असतात। आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की प्रलंबित प्रश्न हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी बैठक पार झालेली आहे, ते आपण कव्हर करणार आहोत। याआधी जर पालकमंत्री दादाजी भुसे यांचे दिशानिर्देश कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करणारे आहेत हे पाहिलं नसेल तर आय कार्डमध्ये आपण ते व्हिडिओ पाहू शकता। आता इथे पाहायला मिळतंय आपल्या स्क्रीनवरती पाहाल तर 5,60,235 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी 5,29,216 शेतकऱ्यांना पीक विमा रकमेचे वितरण झाल्याचे विमा कंपनीने या संपूर्ण बैठकीमध्ये सांगितलेले। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटकनिहाय आढावा घेतलेले, त्याचबरोबर प्रामुख्याने CSC रिव्हर शेतकऱ्यांची संख्या, त्यानंतर बँक तपशील पडताळणी न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अद्यापही 31,000 शेतकरी बांधव या ठिकाणी इकडे विम्यापासून वंचित आहेत। अशा प्रकारची सविस्तर माहिती या आढावा बैठकीतून आपल्याला मिळालेली आहे। थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला। आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर नक्कीच आपण व्हिडिओ लाईक करा। डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आपण नक्कीच आपल्या इकडे मदत करणार आहोत। भेटणार आहोत पुढे। जय हिंद, धन्यवाद।